नमस्कार, रिभाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर हेल्दी व्हेज कटलेटची मी रेसिपी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। तर खूप छान होतात हे कटलेट आणि ऑइल फ्री आहेत। मी ते डीप फ्राय केलेले नाही आहेत, फक्त शॅलो फ्राय केलेली आहे। तर या कटलेटची रेसिपी बघूयात आपण। तर कटलेटसाठी पहिल्यांदा 1.5 वाटी पोहे मी भिजवत ठेवलेले होते। साधारण 10 मिनिटं भिजल्यानंतर त्या हाताने मी स्मॅश करून घेतले आणि त्यानंतर इथे घेतले। तर 1 वाटी दुधी भोपळ्याचा किस घेतलाय। दुधी भोपळा साल काढून किसून घेतला आणि 1 वाटी गाजराचा किस घेतलाय। त्यानंतर चिरलेली कोथिंबीर 1 वाटी घेतलेली आहे। कोथिंबीर जास्त असली की कटलेटला छान चव येते, तुम्ही ट्राय करून बघा। आणि 1 छोटा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। थोडेसे फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत आणि इथं 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पिठाने सुद्धा आपल्याला जे कटलेटला छान चव येते। 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घेतली आहे। 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी आलं लसणाची पेस्ट सुद्धा घेतलेली आहे। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं। आता हे सगळं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हळूहळू ते छान मळून घ्यायचं आपण। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताने मिक्स करून घ्या। याच्यात कुठल्याही प्रकारे पाणी घालायचं नाही आहे आपण। जे याला सुटणार आहे पाणी त्यामध्येच पीठ मळून घ्यायचं आणि त्याचे असे मीडियम साईजचे गोळे किंवा तुम्हाला आवडतील त्या आकाराचे गोळे करून ते छान हातावर घेऊन थापून घ्यायचे। तुम्ही इथं बघू शकताय, अगदी छोटेही नाहीत करायचे आणि अगदी मोठेही नाहीत, मीडियम साईजचे आणि ते आतपर्यंत भाजले जातील अशा पद्धतीने करून घ्यायचं। नंतर इथं मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे पाण्याचं मिक्सचर करून घेतलंय। त्यामध्ये ते कटलेट डीप करायचे आणि रव्यामध्ये बुडवून घ्यायचे, म्हणजे रवा कसा त्याला चिटकून बसतो। तर अशाच पद्धतीनं सगळे मी कटलेट करून घेणार आहे। पहिल्यांदा कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर रव्यामध्ये। तर रव्याच्या ऐवजी जर तुमच्याकडं ब्रेड क्रम्स असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकताय। माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी रवा वापरलाय। तर अशा प्रकारे सगळे कटलेट मी तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। आणि आता ते मी छान एका पॅन मध्ये भाजून घेणार आहे। तर त्यासाठी आधी इथं मी पॅन गरम करत ठेवतेय। तर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि ते सगळ्या तव्याला पसरवून घ्यायचं। तर अशा पद्धतीनं पसरून घ्यायचंय आणि नंतर तवा चांगला गरम झाल्यानंतर आपले कटलेट भाजण्यासाठी त्याच्यामध्ये ठेवायचे। अगदी मीडियम फ्लेमवर भाजायचे, ते जास्त पण कमी करायची नाहीये फ्लेम आपल्याला। आणि हे कटलेट मोडत नाहीत, तुटत नाहीत आणि तव्याला तर अजिबात चिटकत नाहीये, कारण आपण जे तेल लावून घेतलेलं आहे तव्याला त्याच्यामुळे आपले कटलेट तव्याला चिटकणार नाहीये। डीप फ्राय केल्यावर कटलेट काय होतं की खूपच ऑइली होतं आणि ते पूर्ण अनहेल्दी होऊन जातं। तर अशा प्रकारे व्हेज हेल्दी कटलेट तुम्ही नक्की ट्राय करा। आणि याच्यामध्ये गाजर आहे, दुधी भोपळा आहे, तर ते आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आपल्याला। तर तव्यामध्ये सगळे कटलेट ठेवून झाले आहेत, त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलं आणि परत ते झाकून ठेवलं। 5 मिनिटानंतर परत आपल्याला हे झाकण काढायचंय आणि दुसरी बाजू पण भाजून घ्यायची आहे कटलेटची। तर आता आपण बघूया तिथं। तर परत उलटून दुसरी बाजू भाजून घ्यायची। अगदी
अजिबात चिटकलेले नाही आहेत आपले कटलेट, अगदी सहज ते उलटले गेलेत। अगदी नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे कटलेट बनवू शकता, किंवा लहान मुलांना सुद्धा, अगदी शाळेला जाणारी मुलं असतील तर त्यांच्या टिफिनमध्ये देऊ शकताय तुम्ही कटलेट। म्हणजे कसं पूर्ण आहार शरीरामध्ये जातो मुलांच्या आणि हेल्दी कटलेट तयार होतात। हे थोडंसं तेल टाकून पुन्हा आणि भाजून घ्यायचं आपलं, आणि इथं आपले कटलेट खाण्यासाठी तयार झालेले आहेत। तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकताय किती छान आलेलं आहे। तर पुन्हा एकदा मी उलटून घेतेय। तर इथं बघा आता कटलेटचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि खूप हेल्दी कटलेट आहेत। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी मी घेऊन येणार आहे। आजच्यासाठी बाय बाय, धन्यवाद।